आणि पैठणीच्या खेळातील आता शेवटचा राऊंड. पाहूया सर्वात स्वादिष्ट आणि सर्वात वेगवान जेवण कोण बनवतायत. आणि मेन्यू आहे मटकीची उसळ, कुर्मापुरी आणि लाल मिरचीचा ठेचा. वा, तर आपली वेळ सुरू होतीये आता. आणि आता वेळ समाप्त. सर्वप्रथम मी टेस्ट घेतोय साठे वहिनींनी बनवलेल्या पदार्थाची. आता पाहूया देसाई वहिनींनी काय बनवलंय ते. वा, आणि विजेते आहेत देसाई वहिनी. अभिनंदन. इतका छान आणि फास्ट स्वयंपाक तुम्ही कसा काय बनवू शकता? हे श्रेय आहे रामचंद्र तौनाप्पा मूग यांच्या दुकानातील काळजीपूर्वक निवडलेलं धान्य, कडधान्य, मसाले आणि मिरचीचं. रामचंद्र तौनाप्पा मूग, शिवाजी मार्केट, कोल्हापूर. मूग मधील मसाले, धान्य असं 24 कॅरेट शुद्ध सोनं जसं. काय करताय? पैसे काढतोय. एवढे? अहो, ब्रँडेड कपडे घ्यायचे म्हणजे एवढे पैसे लागणारच. अहो, पण ऑगस्ट सुरू झालाय. ऑगस्ट? हा, ऑगस्ट म्हणजे मान्सून सेल. आणि मान्सून सेल मध्ये ब्रँडेड कपडे मिळतात फक्त एकाच ठिकाणी. मस्त देवदर्शन झालं. आता निघण्याची तयारी करतो. पण कपडे खरेदी करणार आहेस ना? कपडे खरेदी आणि कोल्हापुरात. अरे तुला माहिती आहे ना, आपल्याला फक्त आधुनिक फॅशनचेच कपडे लागतात. आणि ते कोल्हापुरात फक्त एकाच ठिकाणी मिळतात. कुठे चाललाय? मुंबईला. कशाला? मुलाचं लग्न ठरलंय ना. नवरदेवाच्या कपडे खरेदीला चला. अहो, पण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नवरदेव दालन कोल्हापुरातच तर आहे. नवरदेवाचे कपडे मिळतात. आधुनिक फॅशनचे कपडे मिळतात. ब्रँडेड कपडे मिळतात. हो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या आधुनिक फॅशनच्या कपड्यांवर 10 ते 50% डिस्काउंट मिळवा 1 ऑगस्ट पासून, म्हणजेच बालाजीच्या मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन, राजारामपुरी, 8वी गली, कोल्हापूर. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात दिवसभरातील काही ठळक घडामोडी. खंडपीठाच्या मागणीसाठी 5 सप्टेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाक. टोलविरोधी कृती समितीच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला मिळालं बळ. कळंबा इथल्या आरक्षित जागेत मृतदेह दफन करण्यास स्थानिकांनी केला विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेण्याच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची उडाली धावपळ. कोल्हापूर बाजार समिती बरखास्त होण्याची स्पष्ट चिन्ह. संचालक मंडळावर अपात्रतेची टांगती तलवार. आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापुरात 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, तर महापालिका क्षेत्रातील खासगी शिक्षकांचा समांतर कार्यक्रम. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03.
तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालं पाहिजे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीनं 29 ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. आजच्या 6व्या दिवशीही जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणं आंदोलनं आणि साखळी उपोषण करत आंदोलनाची धार तीव्र करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाकही देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील खंडपीठाची मागणी गेली 25 वर्ष प्रलंबित आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली खंडपीठ कृती समिती स्थापन झाली आहे. वकील संघटनांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून न्यायालयीन कामकाज ठप्प झालंय. आंदोलनाची धार अधिकच तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणं आंदोलन, साखळी उपोषणं केली. दरम्यान टोल विरोधी कृती समितीनंही पाठिंबा दिलाय. 5 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. मलकापूर शाहूवाडी बार असोसिएशनच्या वतीनंही मलकापुरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात भाजप, शेतकरी संघटना, दलित महासंघ, शेकापचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मलकापूर नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. ॲडव्होकेट अजित गोडे यांनी जोपर्यंत उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात होत नाही तोपर्यंत न्यायालयाचं कामकाज बंद राहणार असून तालुका बंद आंदोलनही करणार असल्याचं सांगितलं. मोर्चात नगराध्यक्षा शुभांगी कोकरे देसाई, उपनगराध्यक्ष सुयोग तानवडे, प्रकाश पाटील, बाबासाहेब पाटील, ॲडव्होकेट विक्रम बांबवडेकर, नगरसेवक भगवान सपाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू करावं या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून इचलकरंजी बार असोसिएशननेही कामबंद आंदोलन सुरू केलंय. आंदोलनाला शहरवासियांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वकिलांच्या आंदोलनास पाठबळ देऊन मागणीचं समर्थन केलं. शहर शिवसेनेच्या वतीनं धनाजी मोरे, मलकारी लवटे, महादेव गौड, महेश बोहरा, सचिन खोंद्रे, शिवाजीराव पाटील, रावसाहेब तांबे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. आज शहरातून मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. असोसिएशनचे पदाधिकारी, काँग्रेस, भाजप, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालंच पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील वकील संघटनांनी 29 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात कागल तालुक्यातील वकील संघटनाही सहभागी झाली आहे. शाहू नगरी खंडपीठ नगरी झालीच पाहिजे या मागणीसाठी कागल वकील संघटनेच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली. निपाणी वेस येथील राधाकृष्ण मंदिरापासून रॅली सुरुवात करण्यात आली. गैबी चौक, मेन रोड बस स्थानक मार्गे ही रॅली कागल न्यायालयाच्या आवारात नेण्यात आली. रॅलीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी देवणे, वकील संघटनेचे अध्यक्ष सुधीर सावर्डेकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट नीता मगदूम, सचिव विश्वनाथ हंचनाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कळंबा इथं दफनभूमीसाठी महापालिकेनं आरक्षित केलेल्या जागेवर एका ख्रिश्चन महिलेचं दफन करण्याला स्थानिक नागरिकांनी आज तीव्र विरोध केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. ख्रिश्चन समाजातील नागरिकांनी दफनभूमीचा विषय प्रतिष्ठेचा करत मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाची अक्षरशः धावपळ उडाली. करवीरचे प्रांत, तहसीलदार, महापालिकेचे उपायुक्त आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबा स्मशानभूमीतून मृतदेह कळंबा जेलजवळ आणण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मृतदेह शववाहिकेतून उतरून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. अखेर कदमवाडी इथल्या स्मशानभूमीत त्या मृतदेहाचं दफन करावं असं सांगितल्यानंतर तात्पुरता तोडगा निघाला. कळंबा इथल्या कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरातील जागेवर महापालिकेनं दफनभूमीचं आरक्षण टाकलं आहे. कळंबा इथल्या जागेवर दफनभूमी करण्याला परिसरातील नागरिकांचा प्रथमपासूनच विरोध आहे.
आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सदर बाजार इथं राहणाऱ्या सुलोचना सूर्यवंशी या ख्रिश्चन महिलेचा मृत्यू झाला. ख्रिश्चन समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्यानं कळंबा इथल्या आरक्षित केलेल्या जागेवर मृतदेह दफन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी समाजातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे केली होती. या बैठकीत कळंबा इथल्या स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्याला ख्रिश्चन समाजाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार पोलीस बंदोबस्तासह दुपारी 12च्या सुमारास या महिलेचे नातेवाईक मृतदेह दफन करण्यासाठी कळंबा दफनभूमीच्या ठिकाणी आले. दफन करण्यासाठी खड्डा काढला जात असताना परिसरातील नागरिकांनी त्याला विरोध केला. 2 समाजातील लोक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आल्यानं तणाव निर्माण झाला. त्यामुळे महापालिका उपायुक्त संजय हेरवाडे, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार शरद पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 2 तास मृतदेहाचं दफन करण्याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्याचा निर्णय घेतला. रहिवासी क्षेत्र असल्यानं या ठिकाणच्या दफनभूमीला विरोध असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं. तर नगरसेवक मधुकर रामाणे यांनीही नागरिकांची बाजू घेत प्रशासनानं दोन्ही समाजाची बैठक घेऊन मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सदरचे दोन्ही कळंबा आणि पाचगावचे सरपंच आणि इथल्या नागरिकांच्या बरोबर एक जिल्हा अधिकाऱ्यामध्ये बैठक लावू आणि ती बैठक लावल्यानंतर सगळ्यांच्या समोर तिथं आपण काय असेल ते निर्णयाच्या बाबतीमध्ये तिथं जमू आणि निर्णय घेऊ. पण इथं कुठलाही नागरिकांना विरोध करून तुम्ही कुठलंही इथं दफन करण्याची भूमिका घेऊ नका आणि तुमच्या आणि आमच्या जातीमध्ये कुठलाही तेढ निर्माण होणार नाही असं काहीतरी चांगला मार्ग काढूया. आणि त्यांनी सर्वांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथनं ते प्रेत घेऊन गेलेत. कळंबा इथल्या स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्याला विरोध झाल्यानं ख्रिश्चन समाजातील कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि महापालिकेच्या शववाहिकेतून तो कळंबा जेलपर्यंत आणण्यात आला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. उपायुक्त संजय हेरवाडे यांनी शववाहिका अडवून कार्यकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे हेरवाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शववाहिका जाणार नाही असं सांगितलं. त्यामुळे नातेवाईक मृतदेह खांद्यावर घेऊन जाऊ लागले. तपोवनजवळ करवीरचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी त्यांना अडवलं. कदमवाडी इथल्या स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्याची विनंती प्रांताधिकारी, उपायुक्त हेरवाडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार महिलेचा मृतदेह कदमवाडी इथं नेण्यात आला. मात्र तिथंही जागा उपलब्ध न झाल्यानं प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला. शेवटी महिलेच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडून दफनभूमीच्या जागेसाठी जोपर्यंत लेखी पत्र दिलं जात नाही तोपर्यंत मृतदेह दफन करण्यास नकार दिला. अखेर महापालिका प्रशासनानं ख्रिश्चन समाजाला लेखी पत्र दिल्यानंतर तब्बल 24 तासानंतर मृतदेहाचं दफन करण्यात आलं. दरम्यान कळंबा इथल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेसंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानं हा दावा दाखल करून घेऊन जैसे थेचा आदेश दिलाय. त्यामुळे या जागेचा वापर स्मशानभूमीसाठी करता येणार नाही असं मत दिलीप देसाई यांनी व्यक्त केलं. दरम्यान कोल्हापूर महापालिकेनं कळंबा इथली रिस नंबर 797-4 आणि 797-3 ही जागा दफनभूमीसाठी ख्रिश्चन समाजाला दिली आहे. याबाबतचं पत्र ख्रिस्ती समाज दफनभूमी समितीला देण्यात आलं. सर्वे सिटी सर्वे नंबर रिस नंबर 797-4 आणि 797-3 या जागा आज कोल्हापूर महानगरपालिकेने ख्रिस्ती समाजासाठी दफनभूमीसाठी दिलेली आहे आणि तसं त्यांनी लेखी पत्र आज आम्हाला दिलेली आहे. सोबत आम्ही खुलासा करू इच्छितो की जी महापालिकेने आम्हाला जागा दिलेली त्या जागेचा आणि कोल्हापुरातील TDR संदर्भात सुरू असलेल्या जागेचा कोणताही आणि कसलाही संबंध नाही आहे. सदरची जमीन पूर्णपणे कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीची आहे आणि ती मालकीची असलेली जागा महापालिकेने ख्रिस्ती समाजाला दफनभूमीसाठी देण्यासाठी दिलेली आहे असं त्यांनी लेखी पत्र आज आम्हाला समितीला दिलेलं आहे. कागदपत्रांची छाननी करून 2 दिवसात बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचं लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिलं. कोल्हापूर बाजार समितीमधील नोकर भरती आणि भूखंड घोटाळा प्रचंड गाजला आहे. चौकशी अहवाल आणि पणन मंडळाच्या अभिप्रायानुसार संचालक मंडळ बरखास्त करून बाजार समितीवर प्रशासक नेमावा या मागणीसाठी शिवसेनेनं जिल्हा उपनिबंधकांना घेराव घातला. वादग्रस्त नोकर भरती, बाजार समितीच्या मालकीचे गाळे आणि भूखंड घोटाळ्यामुळे कोल्हापूर बाजार समितीचं कामकाज प्रचंड वादग्रस्त ठरलंय. गेल्या 1.5 वर्षापासून घोटाळ्याचं प्रकरण गाजतंय. शहर उपनिबंधक रंजन लाखे यांनी केलेल्या चौकशीत अनेक त्रुटी उघडकीस आल्यात. या प्रकरणी संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आलाय.
चौकशी अहवालानुसार कारवाई करण्याबाबतचा अभिप्राय पणन मंडळानं दिलाय, मात्र प्रशासकीय स्तरावर कारवाईला विलंब होतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना घेराव घातला. शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे संचालक मंडळ बरखास्त करा, नुकसानीची रक्कम निश्चित करून ती संचालकांकडून वसूल करा, विद्यमान संचालकांना अपात्र ठरवा आणि बाजार समितीवर प्रशासक नेमा आदी मागण्या लावून धरल्या. तिथील चाललेला भ्रष्टाचार, अवैधप्रमाणे चाललेली नोकर भरती, भूखंड घोटाळा आणि एकूणच तिथल्या संचालकांचे चाललेले गैरव्यवहार या संबंधात 1.5 वर्ष आम्ही लढा दिलेला आहे. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कारवाई संदर्भात लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. दरम्यान जिल्हा उपनिबंधक शिरापूरकर यांनी 2 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. तर यामध्ये जे मुद्दे आलेले आहेत आणि ज्या मुद्द्याला अनुषंगून आपण नोटीस दिली आणि म्हणणं आलेलं आहे, तर ह्या सर्वांची छाननी करण्याचं काम आपल्याकडे कालपासून आपण सुरू केलं आहे. ते साधारणपणे आणखीन 2 ते 3 दिवस याला लागण्याची शक्यता आहे. आणि हे आदेश करत असताना कारवाईच्या स्वरूपामध्ये असं येऊ शकते की वैयक्तिक संचालक पदावरून दूर करायला लागेल आणि तो दूर झाल्यामुळे बाजार समितीचं कामकाज पाहण्यासाठी प्रशासक मंडळाची नियुक्तीसुद्धा करायला लागेल. तर ह्या स्वरूपाची कारवाई 2 ते 3 दिवसात या कार्यालयाकडून निश्चित केली जाईल. नुकसानीची रक्कम निश्चित करण्यासाठी लवाद नेमण्यात येणार असल्याचंही शिरापूरकर यांनी सांगितलं. लवाद सुरुवातीला पहिल्या आपल्या ह्याच्यात किती नुकसान झालं आहे हा वर्कआउट करेल आणि झालेली नुकसानीला कोण जबाबदार आहे या संबंधितांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई हा लवाद करेल. त्याची कारवाई आपण तात्काळ सुरू करीत आहोत. 2 दिवसात कारवाई करा, अन्यथा अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आंदोलनामध्ये सुजित चव्हाण, शिवाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, कृष्णात पवार, राजू यादव, कमलाकर जगदाळे, दिलीप जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं बाजार समितीच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली असून सत्ताधारी गटामध्ये नाराजीचा सूर आहे. बाजू मांडण्यामध्ये सभापती, उपसभापती आणि कारभारी संचालक कमी पडल्यानंच नामुष्कीजनक वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला दबक्या आवाजात सुरू असणारी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. वादग्रस्त नोकर भरती, गाळे आणि भूखंड घोटाळा बाजार समिती संचालकांना चांगलाच भोवणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गटामध्येच आता चुळबुळ सुरू झाली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत आणि चौकशी दरम्यान भक्कमपणे बाजू मांडण्यात आलेली नाही अशी चर्चाही सत्ताधारी संचालकात सुरू आहे. सभापती, उपसभापती आणि कारभारी संचालक बाजार समितीची बाजू मांडण्यात कमी पडलेत असा आरोपही होऊ लागलाय. काही जण दबक्या आवाजात तर काही जण उघडपणे कारभाऱ्यांना दोष देऊ लागलेत. आज दुपारी बाजार समितीच्या आवारातच याचा प्रत्यय आला. एकूणच कारभाऱ्यांविषयी सत्ताधारी संचालकांमध्ये नाराजी आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत राज्यभरातील 105 शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक सर्जेराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्ञानदानाचं पवित्र कार्य निष्ठेनं करून समाजाची आणि देशाची सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा सत्कार शिक्षक दिनी केला जातो. यावर्षी हा सोहळा कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील 37 प्राथमिक शिक्षक, 38 माध्यमिक शिक्षक, 19 आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, 3 विशेष शिक्षक आणि 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका अशा एकूण 105 शिक्षकांचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 10,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह आणि राजर्षी शाहू छत्रपती जीवनकार्याचा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला जाणार आहे. 5 सप्टेंबरला मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिरात हा कार्यक्रम होणार असल्याचं शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी सांगितलं. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये कोल्हापुरातील चंदगड इथल्या शशिकांत सुतार आणि भोगावतीच्या सदाशिव शेटे या शिक्षकांचाही समावेश आहे. पत्रकार परिषदेला शिक्षण सहसंचालक सुनील मगर, कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक व्ही.बी. पायमल, एसएससी बोर्डाचे सचिव शरद गोसावी यांच्यासह शिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर महापालिकेनं खासगी शाळेतील शिक्षकांना या पुरस्कारातून वगळण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या निषेधार्थ खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षक दिनादिवशी केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या मनपा पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी रस्त्यावर समांतर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या शाळातील शिक्षकांबरोबरच खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही पुरस्कार देण्याची महापालिकेची प्रथा आहे. मात्र यावर्षी खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मागूनही या प्रस्तावांना वगळण्याचा निर्णय शिक्षण सभापती आशा बराले यांनी घेतलाय. हा प्रकार चुकीचा आणि समानतेच्या तत्वाला काळीमा फासणारा आहे. त्यामुळं याच्या निषेधार्थ समांतर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय खाजगी शिक्षक प्राथमिक संघटनेने घेतला आहे. 5 सप्टेंबरला केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्याचवेळी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर खाजगी प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे, अशी माहिती भरत रसाळे आणि राजेंद्र कोरे यांनी दिली. पत्रकार परिषदेला राज्य सचिव शिवाजी भोसले, आनंदा हिरुगडे, PS गाडगे, संतोष आयरे, महादेव डावरे, रंगराव कुसाळे यांच्यासह खाजगी प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या कामगाराला पोलीस असल्याचं सांगून त्याचं अपहरण करून त्याच्याकडील सुमारे 4 लाख रुपये लुबाडणाऱ्या तिघा तोतया पोलिसांना 3 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात इचलकरंजीतील एक खरा पोलीस सहभागी असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. करवीर पोलीस या खऱ्या पोलिसाची गेले 2 दिवस चौकशी करत आहेत. मुंबईतील सराफ व्यापारी किरण जैन यांच्या कामगाराला गेल्याच आठवड्यात कोल्हापुरात लुबाडण्यात आलं होतं. शिवाजी पेठेतील रोहित साळुखे, स्वप्नील बाळासाहेब शिंदे आणि लक्षतीर्थ वसाहतील शफीक दिलावर महात या तिघांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत जैन यांच्याकडील सुमारे 4 लाखाची रक्कम जबरदस्तीनं काढून घेतली होती. गेले 2 दिवस या तिघा संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. या प्रकरणात इचलकरंजीतील एका खरा पोलिसाचा सहभाग असल्याची माहिती तिघांनी दिल्यामुळे पोलीस खातं हादरून गेलं आहे. सोमवारपासून या पोलिसाचीही चौकशी सुरू झाली आहे. चोरट्यांच्या सोनेरी टोळीत खरा पोलीसच सहभागी असल्याचं निष्पन्न झाल्यानं या पोलिसाची सावधपणे चौकशी करण्यात येत आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. कोल्हापूर बाजार समितीची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार जाहीर. मंडलिक पार्क, राजारामपुरी, टाकाळा परिसरातील अतिक्रमणं महापालिकेनं केली जमीनदोस्त. रस्त्यावरील भात वाळवण काढण्याच्या कारणावरून पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं हाणामारी. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया काही क्षणातच. हॅपी बर्थडे प्रिया. माझं गिफ्ट. लग्नाचा पहिला वाढदिवस आणि साडी. मग तुला काय हवं? आपला संसार मजबूत व्हावा असं लाईफ टाइम टिकणारं गिफ्ट द्या. मग चल. पण कुठे? समृद्धी बाजार मध्ये. समृद्धीच्या अनब्रेकेबल उत्पादनांनी आपला संसार प्रगतीपथावर न्या. शेती असो वा व्यवसाय, उद्योग असो वा नोकरी, प्रत्येकाची गरज समृद्धीची उत्पादनं. आता समृद्धीची 100 वर्ष टिकणारी स्टीलची भांडी सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या शेतकरी सेवा स्टोर्स यांचे समृद्धी बाजार, पापाची तिकटी, कोल्हापूर. फोन 9850902986 आणि 9822474874. चवीचे धागे जिथे विणले आहेत, आपुलकीची अगत्याची जिथे ऊब आहे, स्वच्छ प्रसन्नतेचं जिथं वातावरण आहे आणि सेवेतून समाधान देण्याचा जिथं वसा आहे, असं चविष्ट खाद्यपदार्थांनी सजलेलं दालन नेस्ट रेस्टॉरंट. व्हेज, नॉन व्हेज, AC फॅमिली रेस्टॉरंट. लंडनहून हॉटेल मॅनेजमेंटची उच्च पदवी घेऊन आलेल्या तज्ञ शेफच्या देखरेखीखाली नेस्ट रेस्टॉरंट देतंय तंदूर, कबाब, बिर्याणी, पराठा यासह इंडियन, मोगलाई, पंजाबी, चायनीज, व्हेज, नॉन व्हेज डिशेस. कोल्हापुरात प्रथमच लाईव्ह किचन कन्सेप्ट, ज्यामुळे तुम्ही अनुभवू शकाल स्वच्छता, टापटीप आणि विविध डिशेसचा निर्मिती प्रवास. व्हेज, नॉन व्हेज खवय्यांसाठी आनंदाचं घरटं म्हणजे रेस्टॉरंट नेस्ट. सर्वार्थानं एकदम बेस्ट. नेस्ट रेस्टॉरंट, राजारामपुरी, 4थी गल्ली, बस रूट नजीक, कोल्हापूर. महागाई आकाशाला भिडत चाललीये.
पण ऐपत नसतानाही रोगांवर उपचार घ्यावाच लागतो. नवीन पाहुणा जन्माला येताना काही वेळा सिझेरियनचा खर्च करावाच लागतो. अनपेक्षित येणारे आजार, अपघातासारखे प्रसंग तर कुटुंबियांना संकटात नेतात. ध्यानीमनी नसतानाही करावे लागणारे औषधोपचार आणि ऑपरेशन्स तर घाबरवून टाकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. अस्वस्थ होण्याची वेळ येणार नाही, कारण सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन आला आहे रुग्णसेवेचा धर्म, अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचं मर्म. स्त्रीरोग, प्रसूती, लहान मुलांचे आजार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अशी सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आहेत तज्ञ डॉक्टर्स, सर्वोत्कृष्ट उपकरणं, साधनं आणि परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा देणारं सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णालय नव्हे तर रुग्णाधार. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम, तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. गोकुळ अष्टमी गोपाळ काला, घेऊनी श्रावण आला. शुद्ध सात्विक उपासनेनं भारलेला श्रावण आला. हॉटेल सारथीचा श्रावण खाद्य महोत्सव खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 10 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर. खास श्रावणी उपवासाचे पदार्थ, श्रावणी थाळी आणि श्रावण स्पेशल डिशेस. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्वोटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब. बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT
जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती, गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नवा आरंभ चैतन्याचा, नवी संकल्पना गुणवत्तेची, नवा आधार आपुलकीचा. ॲस्टर आधार हॉस्पिटल. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार. कोल्हापूरकरांचे विश्वसनीय आधार हॉस्पिटल आता नव्या स्वरूपात. ॲस्टर आधार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची, ठेव आहे विश्वासाची. हॅलो, 6 वाजलेत, येताय ना? हो निघतोय. सर निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज? सर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर निघू? घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही AC डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. लक्ष किरण लेसर सेंटर. लक्ष किरण तुमचा सौंदर्य साथी. रायनोप्लास्टी म्हणजे नाकाचा आकार बदलून नाक बाणेदार करा. तसंच चीन प्लास्टिक इम्प्लांट मुळे हनुवटी उठावदार होऊन चेहरा अधिकच आकर्षक बनतो. डर्मा रोलर मुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, मोड्यांचे व्रण आणि खड्डे कमी होतात. डिम्पल क्रिएशन इज व्हेरी सिंपल. गालावर खळी उठवून चेहरा हसरा करा. लायपोसक्शन ना शरीराच्या कोणत्याही भागावरील अतिरिक्त चरबी कायमची काढून बांधा सुडोल बनवा. गायनिकोमॅस्टिया पुरुषांच्या वाढलेल्या ब्रेस्ट आता लायपोसक्शन न कमी करा. सुडोल बांध्यासाठी ब्रेस्ट एनलार्जमेंट, लिफ्टिंग आणि रिडक्शन्स आता नियमितपणे होतात लक्ष किरण मध्ये. यंगस्टर्स नाउ एक्सप्रेस युअरसेल्फ विथ न्यू फॅशन. मेक बॉडी पिअर्सिंग युअर युनिक टशन. व्हेरिकोज व्हेन साठी आता ऑपरेशन ऐवजी कायमस्वरूपी लेसर उपचार, तेही एकाच सिटिंग मध्ये. लक्ष किरण, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94 22 95 22 95. इलेक्ट्रॉनिक वजन काटा घेताना खूप प्रश्न पडले. तो खात्रीशीर मिळणार कुठं? बिघडलास तर दुरुस्त कोण करणार? नंतर खूप प्रॉब्लेम येतात. आम्ही महाराष्ट्रभर शोधलो, अशी स्थिर सेवा मिळतच नव्हती. ग्राहकांच्या तक्रारी यायच्या मग. पण आता तक्रारीला जागाच नाही. आता आम्हाला मिळालेत इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यामध्ये सेल्स आणि सर्व्हिसचा प्रदीर्घ अनुभव असणारे युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम. ISO ISI मानांकित फिनिक्स आणि कॉन्टेक्टचे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे अधिकृत डीलर. युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम. खात्रीशीर ब्रँड, खात्रीशीर सेवा देणारे तज्ञ टेक्निशियन्स. ज्वेलरी, किराणा, हार्डवेअर, स्वीट मार्ट, जिम, शाळा, हॉस्पिटल, लॅबोरेटरी, कारखान्यांसाठीचे मायक्रो बॅलन्स पासून वे ब्रिज पर्यंत 0.1 MG पासून 100 टनापर्यंतचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे मिळण्याचे एकच ठिकाण. युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम, भूपाल टॉवर, फोर्ट कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार.
सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आता पाहुयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडी. महिला बाल विकासच्या सुकन्या योजनेसाठी सरकारकडून 576 कोटींचा निधी मिळणार. नामदार शरद पवार फेब्रुवारीत राज्यसभेची निवडणूक लढवणार. नाशिकमध्ये रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या. बेलापूर जवळ लोकल रेल्वेमधून पडून तरुणीचा मृत्यू. यूपीए सरकारच्या महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकावर सोमवारी रात्री उशिरा राज्यसभेतही मोहर उमटली. जादूटोणा विरोधी विधेयकाला शिवसेना आणि मनसेचा पाठिंबा. संतांनी महिलांना एकटे भेटू नये, योगगुरू रामदेव बाबा यांचा सल्ला. कोळसा घोटाळा प्रकरणी विरोधकांच्या आरोपावर सरकार काहीही लपवत नसल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं उत्तर. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच देश आर्थिक संकटात, भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा आरोप. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार आहे. जिल्हा प्रशासनानं मतदार यादी तयार करण्याचं काम हाती घेतलं असून 24 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुष्काळ आणि चंदगड विधानसभेच्या निवडणुकीमुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या असून हरकती आणि सुनावणी पूर्ण झालेल्या मतदार यादी संदर्भात 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर 24 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मंडलिक पार्क, राजारामपुरी, टाकाळा इथं अनधिकृत आणि विनापरवाना असलेली बांधकामं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं जमीनदोस्त केली. आज एकूण 14 बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
विनापरवाना बांधकामं आणि अतिक्रमण काढण्याची कारवाई महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3च्या वतीनं हाती घेण्यात आली. मंडलिक पार्क, राजारामपुरी या ठिकाणी असणारी एकूण 13 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. तसंच टाकाळा परिसरातील श्री भोसले यांचं दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात आलेलं विनापरवाना बांधकाम काढण्यात आलं. या मोहिमेत एकूण 14 विनापरवाना बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, सहाय्यक अभियंता संजीव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेत MS पाटील, अरुण गुजर, प्रमोद बराले आदींनी सहभाग घेतला. सध्या सत्तेवर असलेला पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनीही शेतकऱ्यांचं वाटोळं केलं आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी हिताचं धोरण राबवणाऱ्या पक्षांनाच समर्थन देईल. येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती आणि माढासह 6 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी बी न्यूजशी बोलताना दिली. माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी साहेब. आपण त्यांना राजकीय घडामोडींच्या संदर्भात काही प्रश्न विचारूया. सध्या सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपली तयारी सुरू केलेली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लोकसभेच्या संदर्भातली काय भूमिका आहे आणि त्यांनी या संदर्भातली काय तयारी सुरू केलेली आहे, आपण त्यांना विचारूया. स्पष्टच आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका घेणार आहे. आम्ही सध्या आमच्या डोळ्यासमोर 6 लोकसभा मतदारसंघ ठेवलेले आहेत. त्यापैकी मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतो ते हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, त्याचबरोबर माढा, बारामती, बुलढाणा असे 6 मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या 6 मतदारसंघामध्ये आमची भूमिका ही निर्णायक राहणार आहे. काँग्रेसला वगळून इतर पक्षांनी आघाडी केली आणि त्या पक्षांचे पंतप्रधान व्हायचं असं जर ठरलं तर आपला पक्ष या संदर्भात काही भूमिका बजावणार का? या जरतरच्या गोष्टी आहेत. आम्हाला ह्या सगळ्या राजकारणामध्ये रस नाही. ज्यावेळी शेतकरी अडचणीत येतो त्यावेळी सगळेच जण शेतकऱ्याच्या विरोधी बाजूला असतात. हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळं आम्ही राजकारणामध्ये आलोत या हेतून आलेलो आहोत की शेतकऱ्यांचा एक दबावगट तयार व्हावा आणि शेतकऱ्यांची वोट बँक निर्माण करावी की ज्या वोट बँकेची भीती दाखवून शेतकऱ्यांच्या बाजूनं निर्णय करता यावेत. जे कोणी सत्तेवर असतील, आज विरोधी पक्षात आहेत, त्यांनीही कधी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही आणि जे उद्या विरोधी पक्षात जाणार आहेत त्यांनी तर कधीच दिलेलं नाही. त्यामुळं दबाव गटाचा वापर करून शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय कसे करून घेता येतील याकडे आमचा प्रयत्न असणार आहे. कोणताही पक्ष सत्तेवर असो किंवा विरोधी गटात असो, त्यांनी फक्त शेतकरी हिताची भूमिका घ्यावी, आपलं त्याला कायम समर्थन राहील अशा प्रकारची स्पष्ट भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन दीपक सूर्यवंशीसह ताज मुल्लानी. सुदृढ पिढी घडवण्यासाठी शिक्षणासोबत खेळालाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. या जाणीवेतूनच धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं खेळाडूंना किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय, असं प्रतिपादन माजी नगरसेवक अमोल माने यांनी केलं. तिसंगी इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या दत्ताजीराव मोहिते पाटील विद्यालयात खेळाडूंना किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, कार्यवाह अजित कोरे यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आलं. यावेळी युवराज पाटील, तानाजी पाटील, राजेंद्र मोहिते, अरविंद चव्हाण आदी उपस्थित होते. गगनबावड्यातील रहिवाशांच्या विकासासाठी युवा शक्ती कटिबद्ध असल्याचं अमोल माने आणि अजित कोरे यांनी सांगितलं. यानंतर पावसाळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. रस्त्यावरील भात वाळवण काढण्याच्या किरकोळ कारणावरून पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं हाणामारीची घटना घडली. यामध्ये 1 जण जखमी झाला असून त्याच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं उमेश सावंत आणि हौसाबाई पाटील यांच्यामध्ये रस्त्यावरील भात वाळवण काढण्याच्या कारणातून वादावादी झाली. आज सकाळी दादासो पाटील 7 ते 8 जणांना घेऊन आला आणि आपल्याला मारहाण केली असा आरोप उमेश सावंतनं केलाय. यामध्ये जखमी झालेल्या उमेशला CPR मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. देशातील शेतकरी शेतमजुरांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळावी या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं 16 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती किसान सभेचे मुख्य निमंत्रक कॉम्रेड गोविंद पानसरे आणि सरचिटणीस नामदेव गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या देशातील सर्व शेतकरी शेतमजुरांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्याचा कायदा संसदेत करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा गेली 4 वर्ष संघर्ष करतीये. मात्र राज्यसभेत केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी दरमहा केवळ 300 रुपये पेन्शन शेतकरी आणि शेतमजुरांना देण्याचा कायदा लवकरच करू असं आश्वासन दिलंय. अशी माहिती कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि नामदेव गावडे यांनी दिली आहे. 300 रुपयांचा हा प्रस्ताव शेतकरी शेतमजुरांना अमान्य आहे. याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या दिवशी कोल्हापुरातील बिंदू चौकातून करवीर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असंही कॉम्रेड पानसरे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला रघुनाथ कांबळे, महादेव आवटे, स्वाती क्षीरसागर, रेखा दावणे, दत्ता मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गॅस, शेगडी, मिक्सर यासह विविध होम अप्लायन्सेस वस्तूंच्या विक्री विश्वात ओम साई एंटरप्राइजेसचं नाव आघाडीवर आहे. आता ओम साई एंटरप्राइजेस शाहूपुरीतील बीटी कॉलेजजवळील रमाकृष्ण अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित झाला आहे. यानिमित्त ग्राहकांसाठी डिस्काउंटसह विविध ऑफर्स देण्यात येत आहेत. होम अप्लायन्सेसमधील विविध व्हरायटीज मिळण्याचं उत्तम ठिकाण अशी ओम साई एंटरप्राइजेसची ओळख आहे. आता ओम साई एंटरप्राइजेसचं शाहूपुरीतील बीटी कॉलेजजवळील रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये स्थलांतर झालंय. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथले श्री सद्गुरू पांडुरंग महाराज बाबा यांच्या हस्ते नव्या शोरूमचं सोमवारी उद्घाटन झालं. यावेळी स्नेहल मठपती, महादेव सकट, भगवान जाधव, बाळकृष्ण सुतार, बाबासाहेब लोखंडे, कांतीलाल गाडे, शिवाजी गोरे, अशोक गाडे प्रमुख उपस्थित होते. या ठिकाणी गॅस गीझर, गॅस शेगडी, प्युरिफायर, आटा चक्की, ओव्हन, किचन ट्रॉलीज, फिल्टर, सोलर, इलेक्ट्रिक शेगडी यासह किचनसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत. शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी डिस्काउंटसह विविध ऑफर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे नव्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी वाढतीये. नामवंत कंपन्यांची उत्पादनं, योग्य किंमत, विश्वासार्हता आणि ग्राहकांशी आपुलकीचा संवाद यामुळे ओम साई अप्लायन्सेस ग्राहकांच्या पसंतीचं एकमेव ठिकाण बनलंय. नव्या वास्तूमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या ओम साई एंटरप्राइजेसमधील सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. जिल्हा कोषागार अधिकारी अजित चौगले यांनी कोषागार कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. याबाबत कोषागार अधिकाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयासमोर निदर्शनं केली. जिल्हा कोषागार अधिकारी अजित चौगले यांनी एका समारंभात आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. याबाबत कोषागार अधिकारी चौगले यांनी माफी मागावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कोषागार कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली आणि चौगले यांनी माफी मागावी अशी मागणीही केली. या आंदोलनात भीमराव कोळी, प्रकाश चव्हाण, मारुती आयरे, सुनील ब्रह्मपुरे, विद्या महाजन, शुभांगी गावडे, स्वाती यादव, शिल्पा पोद्दार यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा आणि कौशल्याचा कस पाहणारी टेक्नोझील 2013 ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा कोल्हापुरातील KIT कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे 2,500हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 6 आणि 7 सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना 1 लाख रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसं दिली जाणार आहेत अशी माहिती KIT कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर MM मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. KIT कॉलेजनं टेक्नोझील 2013 या तंत्रविषयक राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, तंत्रविषयक कल्पनांना चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये बायोटेक्नॉलॉजी, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, प्रोडक्शन, एन्व्हायरमेंट आदी 9 शाखांतर्गत एकूण 18 विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. 6 आणि 7 सप्टेंबरला KIT कॉलेजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 2,500हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र दिलं जाणार आहे. 6 सप्टेंबरला शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे असं प्राचार्य MM मुजुमदार यांनी सांगितलं. सर्वोत्तम बौद्धिक सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या या स्पर्धेमुळे देशाला भविष्यातील नवनवीन तंत्रज्ञ, संशोधक मिळणार आहेत असं मुजुमदार यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला प्राध्यापक आतिश चव्हाण, डॉक्टर प्रीती पाटील, प्रणव मेंथे, अतुल आयरे उपस्थित होते. कुप्रसिद्ध गुंड भरत त्यागी याच्या हत्येसाठी 2 पिस्तूल पुरवणाऱ्या मनीष नागवरी यांना आतापर्यंत इचलकरंजी शहरात तब्बल 27 जणांना गावठी पिस्तूल विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. नागवरीकडून गावठी पिस्तूल खरेदी केलेल्या सर्वांची हिटलिस्ट LCBनं तयार करून त्यांची धरपकडही सुरू केली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर इथं नामचीन गुंड भरत त्यागी याचा 11 ऑगस्ट रोजी गोळ्या घालून खून झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधार आणि इचलकरंजीतील नगरसेवक संजय तेलनाडे याच्या भोवती पोलिसांनी फास आवळत आणला आहे. लवकरच तो पोलिसांच्या हाती लागेल असा विश्वास पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी व्यक्त केला आहे. मात्र अटकेतील 10 संशयितांपैकी दोघांना गावठी पिस्तूल देणारा मनीष नागवरी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्यानं आतापर्यंत इचलकरंजी शहरात तब्बल 27 पिस्तूल विकल्याची प्राथमिक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे पोलीस खातंही हादरून गेलं आहे. नागवरीकडून गावठी पिस्तूल खरेदी करणाऱ्या सर्वांची हिट लिस्ट आता LCBनं तयार केली असून त्यांचीही धरपकड सुरू केली आहे. गेल्या 2 दिवसात 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांनी कशासाठी गावठी पिस्तूल खरेदी केली, त्यांचा गुन्हेगारी कारवायांचा कोणता हेतू होता यावर पोलिसांनी तपासाचं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पिस्तूल प्रकरणी अनेकांच्या हातात बेड्या पडण्याची शक्यता आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी अनेकांनी शहर सोडून अन्य ठिकाणी पलायन केलं आहे. ओबीसी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. मात्र राज्यातील सत्ताधारी लोकांकडून ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत ओबीसी समाज संघटनांची बैठक झाली. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात 29 सप्टेंबरला कोल्हापुरात जनजागरण मेळावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी प्रवर्गातील राज्यातील 370हून अधिक समाज घटकांना शासकीय योजनांचा फायदा मिळावा यासाठी अनेक वर्ष आंदोलनं करावी लागली. या योजनांचे फायदे मिळत असताना काही सत्ताधारी मंडळी या समाजाला दिलेल्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा या समाजावरील अन्याय असून याविरोधात जनजागृती मेळावा घेण्यासाठी ओबीसी समाज संघटनांची शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीला सुतार, लोहार, नाभिक, परीट, कोळी, वडर, सोनार आदी ओबीसी प्रवर्गातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. घटनेनं दिलेल्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्यानं तीव्र विरोध करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जनजागरण मेळावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत NG निटुरकर, अनिल पोद्दार, चंद्रकांत कांडेकरी, PA कुंभार, वसंत काजवे आदी उपस्थित होते. कनाननगर इथल्या साजन सुरेश कांबळे या युवकाचा मृतदेह आज कसबा बोड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ आढळला. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साजन कांबळे याचा मृतदेह संशयास्पद असल्याची कनाननगरमधील नागरिकांमध्ये चर्चा आहे. साजन सुरेश कांबळे हा युवक कनाननगर इथं राहत होता. गेल्या 1 वर्षापासून महापालिकेत वडिलांच्या जागेवर बदली झाडू कामगार म्हणून तो कार्यरत होता. गेल्या 2 दिवसापासून तो त्याच्या मोटरसायकलसह बेपत्ता होता. आज दुपारी कसबा बोड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळला. साजन यानं नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती. साजनचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर त्याच्या घराजवळ मित्रपरिवारानं गर्दी केली होती. साजनचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये सुरू होती. शाहूपुरी पोलिसात या घटनेची नोंद होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कोल्हापूरचे सुपुत्र आणि थोर साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा 37वा स्मृतिदिन वि.स. खांडेकर प्रशालेत पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत खांडेकरांना आदरांजली वाहण्यात आली. थोर साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या 37व्या स्मृतिदिनानिमित्त आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वि.स. खांडेकर प्रशालेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते खांडेकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र कुंभार, आंतरभारतीचे संचालक जिनरत्न रोटे, संस्थेचे सचिव MS पाटोळे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर कुंभार यांनी खांडेकरांच्या मानवतावादी साहित्याचा आढावा घेतला. जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी खांडेकरांच्या साहित्यातून मिळते असं डॉक्टर कुंभार यांनी सांगितलं. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव विनय पाटगावकर, मुख्याध्यापिका संध्या वाणी, नेहा कानकेकर, BB मगदूम, वंदना काशीद, हिम्मतराव साळुंखे, हसन देसाई, पर्यवेक्षक महावीर मुडबिद्रीकर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. शाहूवाडी तालुक्यातील भोसलेवाडी इथल्या विवाहितेची कडवी नदीत उडी घेऊन आत्महत्या. विकासवाडी आणि उजळाईवाडी इथं ST बसस्टॉपच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं गोकुळ शिरगाव इथं आंदोलन. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन,
पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्ल्यू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. Blue Man, the name for trust, quality, style and elegance. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. रिक्षा. सकाळपासून लक्ष्मी रोडला किती पॅसेंजरना सोडलं? नाही हो. वाह, चला लवकर लक्ष्मी रोडला. दादा, सकाळपासून लक्ष्मी रोडला कुणाला सोडलं? नाही. वाह, लक्ष्मी रोडला चला. लक्ष्मी रोडला आज कुणाला सोडलं का? नाही हो. बरं झालं. का? काही विशेष? विशेष काहीच नाही. आणि मी कुणाला सांगणार पण नाहीये हो की द्वारकादास श्यामकुमार मध्ये सेल लागलाय म्हणून. हो, आता मी पोचायच्या आज स्टॉक संपून जायचा. सुरू होत नाहीये. उतरता का? हो, उतरते. आता स्टॉक संपायच्या आत बायकर घेऊन पोचतो DS मध्ये. याला कोणी सांगितलं असेल का? नाही नाही, मला आधी पोहोचलं पाहिजे. रिक्षा. द्वारकादास श्यामकुमार मध्ये असलेल्या सेल मधील खरेदीसाठी येणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आपणही लवकरात लवकर पोहोचा आणि फ्रेश स्टॉक मधील साड्यांसह शेरवानी, सूट, ब्लेझर, ड्रेस मटेरियल, चुडीदार साठी सुरू झालेल्या नवीन दालनातील खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळवा. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. मॅरेज इज मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकर्सच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद छेदून आम्ही देतो तुमच्या उंजळी. मॅरेज मेकर्स, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर्स.
संपर्क 0231-265-0907 आणि 9921-662266. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय, कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय। खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग, जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय। जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय। HP चाय, वाकई कुछ खास चाय. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. असावे आपले सुंदर घर, अन त्यात देखणे फर्निचर. लक्झरी सोफा, बेड, ड्रेसिंग टेबल, किंमत त्याची अगदी रिजनेबल. डायनिंग टेबल विथ ग्लास टॉप, इम्पोर्टेड फर्निचर, टॉप स्टॉप. झुळझुळणारा सुंदर पडदा, सजवेल हॉल मस्त गालीच्या. तुमचं घर होणार हॅपी हाऊस, तुमची पसंती हॅपी हाऊस. संपूर्ण ग्रह सजावटीसाठी परिपूर्ण दालन हॅपी हाऊस. तुमचं हक्काचं ठिकाण हॅपी हाऊस, ऋषभ साधना, महावीर उद्यानासमोर, शाहू ब्लड बँक रोड, नागाळा पार्क, कोल्हापूर. कोल्हापुरात आल्यावर आधी दर्शन श्री महालक्ष्मीचं आणि मग वळायचं अर्थातच अन्नपूर्णाकडं. महालक्ष्मी मंदिरापासून अगदी 2च पावलावर असलेलं हॉटेल अन्नपूर्णा. हॉटेल अन्नपूर्णा, जिथं शुद्ध, सात्विक आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन अल्पोपहार अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर मिळतोच. शिवाय भोजनासाठी पंजाबी डिशेससह अप्रतिम महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा. प्रसन्न इंटिरियर सह प्रशस्त एसी डायनिंग हॉल, स्वच्छता आणि टापटीप नजरेत भरणारी, विनम्र सेवा देणारा स्टाफ आणि तृप्त करणारे शाकाहारी स्नॅक्स आणि भोजन. अन्नपूर्णा म्हणजे पोटपूजा करण्याचे सर्वोत्कृष्ट दालन. मित्रपरिवारासह शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल अन्नपूर्णा. कोल्हापुरात आल्यावर श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं. जवळच्याच हॉटेल अन्नपूर्णाला भेट देऊन तृप्त व्हावं. हॉटेल अन्नपूर्णा, भवानी मंडप जवळ, अजब पुस्तकालया शेजारी, भाऊसिंगी रोड, कोल्हापूर. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580, 96 73 54 50 50. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम
सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ॲडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शाहूवाडी तालुक्यातील भोसलेवाडी इथल्या विवाहिता अनिता कृष्णात खोत हिनं कडवी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. 15,000 रुपये 1 तोळ्याचे दागिने आणण्यासाठी अनिताचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता असा आरोप केला जातोय. वाळवा तालुक्यातील मरळनाथ इथल्या कृष्णात रंगराव खोत याचा अनिता हिच्याशी 2 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. माहेरून 1 तोळ्याचे मणिमंगळसूत्र 15,000 रुपये आणावेत यासाठी पती कृष्णात खोत, सासू सासरा यांच्याकडून अनिताला शिवीगाळ, मारहाण करून मानसिक छळ केला जात होता. त्यातूनच 31 ऑगस्ट रोजी अनिताला भोसलेवाडी इथं माहेरी आणून सोडलं होतं. त्यानंतर अनितानं सायंकाळच्या दरम्यान कडवी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारपासून अनिताचा शोध सुरू होता. आज सकाळी कडवी नदीतील भिंगारडे मळा इथं पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मलकापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हेगारीमध्ये शिरकाव करणं सोपं असतं, मात्र गुन्हेगारी विश्वातून सही सलामत बाहेर पडणं अशक्य असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी श्रम आणि संस्कार यांच्या पायावर जीवनाची वाटचाल करावी असं उद्गार ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले. कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलच्या 96व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठ हायस्कूलच्या 96व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे चेअरमॅन BP कांबळे यांच्या हस्ते हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी झटपट श्रीमंत होण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे याबाबत खंत व्यक्त केली. श्रम आणि संस्कार यांच्या जोडीनं मिळवलेलं यश चिरकाल टिकतं, त्यामुळे तरुणांनी शॉर्टकटच्या मागे धावू नये असंही पठाडे यांनी नमूद केलं. विविध मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री पाटील, PD कुंभार, वसंतराव मोहिते, प्रदीप मगदूम यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते. कागल नगर परिषदेनं कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प हाती घेतलाय. त्यासाठी पुण्यातील 2 प्रकल्पांना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. लवकरच हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. कागल नगर परिषदेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरात झिरो बेस कचऱ्याचं नियोजन केलंय. शहरात दररोज 7.5 टन कचरा जमा केला जातोय. या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. एक्झॉल्ट एन्वायर कन्सल्टंट या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आलंय. पुण्यातील पेशवाई पार्क आणि चाकण औद्योगिक वसाहतीतील अत्याधुनिक प्रकल्पाला उपनगराध्यक्ष मारुती मदारे, पक्षप्रतोद रमेश माळी, नगरसेवक मनोहर पाटील, संजय चितारी, प्रवीण गुरव आणि मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी नुकतीच भेट दिली आहे. जर्मनीच्या ग्रीन एलिफंट कंपनीचे तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प तयार करण्यात आलाय. उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. या प्रकल्पात 1 टन कचऱ्यापासून 140 मेगावॅट विजेची निर्मिती केली जातीये. कागल इथं 4 टनाचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यावेळी एक्झॉल्ट एन्वायरचे सुहास पाटील, साईकिरण प्रभू, अमोल देशिंगकर उपस्थित होते.
कागल आगाराच्या बसेस विकासवाडी ते उजळाईवाडी दरम्यान थांबवण्यात याव्यात या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं सोमवारी गोकुळ शिरगाव इथं बसेस रोखण्यात आल्या. आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. कागल आगाराच्या बसेस विकासवाडी ते उजळाईवाडी स्टॉपवर थांबत नाहीत अशी तक्रार प्रवासी, विद्यार्थी आणि महिला वर्ग करत होता. बसेस थांबवल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या प्रकरणी शिवसेनेनं गोकुळ शिरगाव इथं आंदोलन करत बसेस रोखल्या. त्यानंतर कागल आगाराचे विभागीय वाहतूक अधीक्षक P.A. हुच्चे, व्यवस्थापक B.C. कदम आणि बसस्थानक प्रमुख R.B. चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेतली. या मार्गावरील सर्व बसेस आजपासून थांबवण्यात येतील आणि कागल आगाराचा एक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहील अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांना दिली. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. याप्रसंगी शिवसेनेचे राजू यादव, दत्ता पाटील, पोपट दांगट, महादेव पाटील, दयानंद शिंदे, ममता मछले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात ह्युंडाई या कंपनीनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. कंपनीनं आता ग्रँड i10 ही नवी गाडी बाजारात आणली आहे. हचबॅक श्रेणीत सर्वाधिक फीचर्स देणारी ही गाडी सर्व वयोगटातील व्यक्तींच्या पसंतीस उतरेल असा विश्वास तेज घाटगे आणि दिग्विजय राजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ह्युंडाई या कंपनीनं भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. कंपनीनं आता अप्पर मिड सेगमेंटमध्ये ग्रँड i10 ही नवीन गाडी बाजारात आणली आहे. गाडीचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. ही गाडी 1.2 पेट्रोल आणि 1.1 सेकंड जनरेशन डिझेल या पर्यायात उपलब्ध आहे. या दोन्ही प्रकारात प्रत्येकी 4 मॉडेलमध्ये गाडी मिळणार असल्याची माहिती तेज घाटगे यांनी दिली. या गाडीमध्ये कीलेस एंट्री, रिव्हर्स सेन्सर, AC डक्ट्स, टर्निंग फोल्डेबल लॅम्प्स, फ्रीजर, डाटा बोर्ड बॉक्स आदी अत्याधुनिक सुविधा असल्याची माहिती दिग्विजय राजे भोसले यांनी दिली. वर्षानुवर्ष अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला शैक्षणिक प्रकाश देऊन त्यांच्यात क्रांती घडवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. इंग्रजांच्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा विचार मांडणाऱ्या आणि पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृती दिन, शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी 4 सप्टेंबरला खरा शिक्षक दिन कोणता या विषयावर श्रीकांत कोकाटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. परंतु डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जन्माच्याही अगोदर देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं होतं. शिक्षणाचा हक्क नाकारणाऱ्या प्रस्थापितांशी संघर्ष करून बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली करून देण्याचं काम सर्वप्रथम महात्मा फुलेंनी केलं. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळावं असा विचार इंग्रजी राजवटीत त्यांनी मांडला होता. तसंच मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचं धाडस फुलेंनी केलं होतं. समाजाला शैक्षणिक भान देण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुले यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा होण्याची गरज आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं याबाबतचं निवेदन 5 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. तसंच 4 सप्टेंबर रोजी श्रीमंत कोकाटे यांचं खरा शिक्षक दिन कोणता या विषयावर व्याख्यान होणार आहे. शाहू स्मारक भवन इथं सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या व्याख्यानाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केलंय. पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, डॉक्टर जयश्री चव्हाण, सुनील पाटील, अजय हरुगले, संजय साळोखे, विकास जाधव, शहाजी देसाई, प्राध्यापक कपिल राजहंस, D.K. देसाई, संजय यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना भरपूर पगार देणाऱ्या शासनानं शिक्षणाचा पाया असणाऱ्या बालवाडीच्या शिक्षकांना मात्र वाऱ्यावर सोडलंय असा आरोप राज्य बालवाडी शिक्षिका आणि सेविका महासंघाच्या राज्यप्रमुख सुचेता कलाजे यांनी केला. बालवाडी शिक्षकांना पुरेसं मानधन द्यावं आणि 0 ते 18 वयोगटातील मुलांची शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनानं घ्यावी या प्रमुख मागणीसाठी 5 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात असल्याची माहितीही कलाजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षिका आईच्या मायेनं बालवाडीतील विद्यार्थ्यांना शिकवतात. शिक्षणाचा त्यांचा पाया भक्कम करण्याचं काम बालवाडी शिक्षिका करतात. मात्र या शिक्षकांना शासनानं वेतन, सेवा सुविधा दिलेल्या नसल्यानं या बालवाडी शिक्षकांची फरफट होतीये. काही ठिकाणी 150 ते 300 रुपये इतक्या अल्प मासिक मानधनावर बालवाडी शिक्षिका वर्षानुवर्ष ज्ञानदानाचं काम करतायत.
याबाबत वारंवार अर्ज विनंत्या करून बैठका घेऊनही शिक्षण मंत्रालयानं या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्यात. त्यामुळे बालवाडी शिक्षकांना वेतन मिळावं, सेवा शर्ती नियमावली लागू व्हावी, बालवाडी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम निश्चित करावा आदी मागण्यांसाठी 5 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालवाडी शिक्षिका महासंघ घेराव घालून तीव्र निदर्शनं करणार असल्याचं महासंघाच्या राज्य अध्यक्षा सुचेता कलाजे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला महासंघाच्या कार्याध्यक्षा प्राची कुलकर्णी, संतोष आयरे, धर्माजी सायनेकर, राजेंद्र कोरे, MD पाटील, जिल्हाध्यक्षा अंजनी नवाळे, मंगला उगारे, कविता चव्हाण, निशा दंडगे, संगीता घेवारी यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करावा अशी मागणी इचलकरंजी महिला महासंघानं केली आहे. मागणीचं निवेदन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना दिलं. दरम्यान शिवसेनेच्या वतीनंही महिला अत्याचाराच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. तसंच नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री RR पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. गुन्हेगारांवर जरब बसवणारा कायदा नसल्यानं दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गृहिणी, विद्यार्थिनी सुद्धा सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा करणारा कायदा त्वरित करावा अशी मागणी इचलकरंजी महिला महासंघानं केली आहे. या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आलं. शिष्टमंडळात लक्ष्मी सपाटे, उषा कांबळे, हमीदा गोरवाडे यांच्यासह महिला महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान शिवसेनेनं इचलकरंजी शहरातून मोटरसायकल रॅली काढून मलाबादे चौकात निदर्शनं केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोंगळ कारभारामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यातील महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलंय असा आरोप केला. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री RR पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख धनाजी मोरे, मलकारी लवटे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, सचिन खोंद्रे, दुळाप्पा कुंभोजे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. महानगरपालिकास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत कोल्हापूर पब्लिक स्कूलनं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम सामन्यात त्यांनी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा 2-0 असा पराभव केला. कोल्हापूर पब्लिक स्कूलकडून ऐश्वर्या चव्हाण हिनं दोन्हीही गोल केले. जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील शालेय मुलांच्या गटातील सामन्यात इस्पुर्लीच्या दूधगंगा संघानं कबनूरच्या व्यंकटेश्वर संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. अन्य सामन्यात पेठवडगावच्या बळवंतराव यादव स्कूल, DC नरके एकलव्य पब्लिक स्कूल तर 14 वर्षाखालील मुलींमध्ये ज्योतिर्लिंग हायस्कूलच्या संघानं विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. एक नजर आजच्या सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खंडपीठाच्या मागणीसाठी 5 सप्टेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाक. टोलविरोधी कृती समितीच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला मिळालं बळ. कळंबा इथल्या आरक्षित जागेत मृतदेह दफन करण्यास स्थानिकांनी केला विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेण्याच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची उडाली धावपळ. कोल्हापूर बाजार समिती बरखास्त होण्याची स्पष्ट चिन्ह. संचालक मंडळावर अपात्रतेची टांगती तलवार. आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापुरात 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण तर महापालिका क्षेत्रातील खासगी शिक्षकांचा समांतर कार्यक्रम. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह उद्या पुन्हा भेटूया रात्री 9 वाजता. पाहत रहा B न्यूज.